20 तारखेला मनोज जरांगे पाटील लाखो करोडोंच्या संख्येने मुंबईत येणार. त्यांनी हा प्रश्न सुटेल का? तुम्ही टिकणार आरक्षण देणार आहे असं म्हणता, हे तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही 20 तारखेच्या अगोदरच डिक्लेअर करू टाका ना. दुसरी एक मागणी आली आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. हे सरकारने तपासणं गरजेचं आहे आणि देता येत असेल तर द्यायला पाहिजे. प्राईम मिनिस्टरने काय करायला पाहिजे? केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला सांगायला पाहिजे, बाबा आता एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय? आता एससीबीसीचं आरक्षण दिल्यानंतर हे काय गॅरंटी टिकेल? मनोज जरांगे पाटलांचं ठाम मत आहे की आम्ही हे सगळं लिहून घेतलेलं आहे, आता हे शब्द पाळत नाहीत. ह्याचं स्पष्टीकरण बोलायला पाहिजे सरकारने. शाहू महाराजांची अँगल होता की ही सगळी जाती विषमता नष्ट व्हायला पाहिजे, एका प्लॅटफॉर्मवर सगळे यायला पाहिजे. नमस्कार. मराठा आरक्षण परिषद न्यूज 18 लोकमतचा हा विशेष कार्यक्रम, कारण राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून राजकारण जोरात सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, कसं मिळालं पाहिजे, टिकाऊ म्हणजे काय आणि ते कधीपर्यंत मिळालं पाहिजे, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आपण करतोच आहेत, पण या संपूर्ण चर्चेमध्ये, या संपूर्ण विषयामध्ये ज्यांची एक महत्त्वाची भूमिका राहिली आहे असं एक व्यक्तिमत्व म्हणजे संभाजीराजे छत्रपती. संभाजीराजे आज न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आलेत आणि आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. राजे, स्वागत. नमस्कार. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सगळेजण म्हणतात, पण ते कसं मिळालं पाहिजे आणि कशा पद्धतीने मिळालं पाहिजे याची क्लॅरिटी तुमच्या मनात काय आहे? जो बेस आहे मराठा आरक्षणाचा ते आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, ओबीसी असतील आणि मराठा समाजाचा समावेश होता 50% आरक्षण. आणि त्याच बेसवर नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आणलं आणि ते अंमलात झालं. पण हे मिळणार कसं? कारण का 2013ला 2018ला जे आरक्षण नारायण राणे समितीच्या माध्यमातून असेल, नंतर देवेंद्र फडणवीस आणि मागासवर्गीय आयोग स्थापन करून सामाजिक मागास सिद्ध करून ते आरक्षण दिलं असेल, हे दोन्हीदा ते आरक्षण टिकलं नाही. 2018चं आरक्षण हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. तर म्हणून समाजात सुद्धा एक अस्वस्थपणा निर्माण झालेला आहे की आम्हाला काही करा पण आम्हाला आरक्षण पाहिजे. म्हणून समाजाने एक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटलांसुद्धा पुढाकार घेतलेला आहे त्याच्यात. आणि समाजाची भूमिका तर अशी निर्माण झालेली आहे की आम्हाला आता 50%च्या वर आम्हाला आरक्षण नको आहे. आम्हाला जे काही आरक्षण पाहिलं आहे ते 50%च्या आत, म्हणजे क्रमांक 83 मध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा तिथं कॉमा घालून तिथं आम्हाला मराठा सिमिलर एक जात म्हणून आम्हाला तिथं नोंद करा. किंबहुना दुसरी एक मागणी आली आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. ह्या मागण्या आल्यात. ह्याची न्यायाची बाजू काय हे सरकारने तपासणं गरजेचं आहे आणि देता येत असेल तर द्यायला पाहिजे. पण माझं सरकारला उलटं असं म्हणणं आहे की जे तुम्ही म्हणता की आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही तुम्हाला आरक्षण देणार, टिकणार आरक्षण देणार. म्हणजे ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देणार म्हणजे याचा अर्थच क्लिअर असा आहे की ते 50%च्या वर तुम्ही देणार. म्हणजे पूर्वीसुद्धा तुम्ही 50%च्या वर दिलं जे समाजाला नको आहे. आता 50%च्या वर तुम्ही आरक्षण दिलं तर ते एससीबीसीचं आरक्षण असणार आहे. आता एससीबीसीचं आरक्षण दिल्यानंतर हे काय गॅरंटी टिकेल? तर ते टिकवण्यासाठी अनेक पर्यायसुद्धा आहेत. उदाहरण एक पर्याय असा आहे की जो मी पार्लमेंटमध्ये विषय मांडला, मला ॲक्च्युली मांडायला देत नव्हते तर मी भांडून तो मांडला. 105वी घटना दुरुस्ती काय की केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि त्या दिवशीच 106वी घटना दुरुस्ती होती की राज्याला अधिकार आम्ही दिलेत. आता राज्याला अधिकार दिलेत म्हणजे काय? तर राज्याला अधिकार दिलेत म्हणजे तुम्ही आरक्षण देऊ शकता. पण जर तुम्ही 50%च्या वर जर दिलं आरक्षण, परत इंदिरा साहनी केस आली. तर इंदिरा साहनी केस काय म्हणते, जे सुप्रीम कोर्टाने पॉइंट आउट केलं की तुम्ही जर 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर तुमची परिस्थिती असाधारण पाहिजे, अपवादात्मक परिस्थिती, एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन पाहिजे. आता एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन सुद्धा सुप्रीम कोर्टने डिफाईन केले. अनेक पॅरामीटर्स आहेत त्यातले एक पॅरामीटर मी सांगू इच्छितो. त्यात ते काय म्हणतात, तुमची परिस्थिती ही दूरवर आणि दुर्गम पाहिजे, फार फ्लंग अँड रिमोट. की साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजायचं असेल तर जिथं रस्ता नाही, जिथं पाणी नाही, जिथं लाईट नाही
अशा ठिकाणी तुम्ही अशा लोकांना तुम्ही आरक्षण देऊ शकता. पण तशी ती परिस्थिती राहिलीच नाही ना आता. म्हणजे तुम्ही सगळे पुढारी म्हणतात की असं कुठलं गाव नाही जिथं लाईट नाही, पाणी नाही, रस्ता नाही, सगळीकडे दिलेलं आहे. मग 1992चे निकष आज तुम्ही का लावू शकता? म्हणून ह्यातला एक मार्ग असा आहे की जे मी परवा दिल्लीतल्या सगळ्या खासदारांना सांगितलं, तुम्ही पंतप्रधानांना सांगा जाऊन. प्राईम मिनिस्टरने काय करायला पाहिजे? केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला सांगायला पाहिजे, बाबा आत्ता एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय. ओके. म्हणून तुम्ही ते डिफाईन करा. ती डिफाईन केली की मग राज्य मागासवर्गीय 50% वर जर दिलं तर त्याला काय ते अर्थ आहे. बरं. म्हणून मी सुद्धा हा विषय जास्त छेडला का नाही आहे, कारण का 20 तारखेला समाजाचं चळवळ किंवा समाजाचा मोर्चा हा मुंबईला येणार आहे आणि कुठे त्याच्यात छेड नको, त्यात कुठेतरी आणि उलटं सुटं नको, म्हणून मी थांबलोय. बरं. त्यातनं मनोज जरांगे ज्या समाजाच्या मागण्या ज्या मनोजनी ज्या पुढं आणलेल्या आहेत त्यातनं काय क्लिअर होते हे बघायचं. नाही तर हा सगळ्यात उत्तम पर्याय तुम्ही प्राईम मिनिस्टरच्याकडे जाणं, तुम्ही हा साधा सोपा मार्ग आहे. शेवटी असं आहे की आता एम्पेरिकल डाटा आपण गोळा करतोय, राज्य मागासवर्गीय आयोग त्याचा अहवाल सादर करेल, पण मग त्यालाच जर चॅलेंज होणार असेल तर पुन्हा येरे माझ्या मागल्या नको व्हायला. नाही, बरोबर आहे. म्हणून आता काय करायला पाहिजे, राज्य मागासवर्गीय जे आता सांगितलं की तुम्ही 7 दिवसात पूर्ण करा. 15 जानेवारीपासून सुरू करणार आहेत पूर्ण सर्वेक्षण करायचं समाजाचं. पण मला जरा शंका वाटते की 7 दिवसात एवढ्या फास्टमध्ये मराठा समाज हा सामाजिक मागास आहे हे सिद्ध होऊ शकतो. मी याच मुद्द्यावर येतो. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध का करता येत नाही? नाही, तेच सुप्रीम कोर्टमध्ये ज्या पद्धतीने मांडणी व्हायला पाहिजे होती त्यावेळी झाली नाही. म्हणजे त्यावेळी वकील बदलले कारण का सरकारला परवडत नाहीत म्हणून. दुसरा मुद्दा ते भाषांतर झालं नाही. तिसरा मुद्दा ते प्रपोर्शनेट टू पॉप्युलेशन, जो लोकसंख्येच्या आधारे जे 100%च्या ह्याच्यात ब्रॅकेटमध्ये घ्यायला पाहिलं होतं ते 48% मध्येच घेतलं. म्हणजे सगळे त्यामुळं तुमच्या नोकऱ्या डबल झाल्या सगळ्या. तुमचे अपवादात्मक जी परिस्थिती आहे परत एकदा जो विषय परत येणार 50%च्या वर, ते तुम्हाला वरती जाऊन ते हे शब्द चेंज करावा लागेल. असे अनेक वेगवेगळे पॅरामीटर्स जे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले आहेत, ह्याच्यावर कितपत अभ्यास सरकारने केला आहे आणि कितपत अभ्यास राज्य मागासवर्गीय आयोगाने केला आहे आणि कितपत वकिलांची तयारी आहे, हा संशोधनाचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांचंच, उपमुख्यमंत्री यांचंच वाक्य आहे की हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित ही सुद्धा एक किनार आहे त्याला. म्हणजे मुठभर प्रस्थापितांमुळे लाखो विस्थापितांना ह्याच्यामध्ये न्याय मिळत नाही. आपण पाहतोय की जसा एक श्रीमंत वर्ग देखील मराठा समाजामध्ये आहे तसा खरोखर गरीब वर्ग आहे. आपल्याला दिसते, तुम्ही एवढे महाराष्ट्रावर फिरलाय, राज्यावर फिरलाय, आम्ही पाहतो की खरंच गरिबी आहे. मराठा समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी गुणवत्ता असून विद्वत्ता असून शिक्षणासाठी पैसे नाही, नोकऱ्या मिळत नाहीत. मग हा जो गरीब समाज आहे, हा गरीब समाजाचं हे खरं चित्र पण यायला पाहिजे ना आणि ती मांडणी व्हायला पाहिजे ना. नाही, तोच मुद्दा आहे की परवाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त विरोधकांनी काय मांडलं असेल की मराठा समाजमध्ये किती प्रस्थापित लोक आहेत, ऑलरेडी आमदार असतील, खासदार असतील, मग हे साखर कारखानदार असतील, शिक्षण संस्था असतील, मग हे आरक्षणाची काय गरज आहे. पण ज्या पद्धतीने गरीब मराठा समाज सुद्धा, इतका गरीब मराठा समाज आहे, हे प्रेझेंट करण्यामध्ये कमी पडलोय आपण. कसं करणार प्रेझेंट? ह्याच्यासाठीच ते तुमचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे. निकष एकतर काही जे आहे, निकषपेक्षा सर्वेक्षण चांगलं व्हायला पाहिजे. पण हे सॅम्पलिंग करताना ह्या सॅम्पलिंग मध्ये त्रुटी राहतात. तर त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. ते त्रुटी पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. मला तीच भीती आहे की 7 दिवसात ज्या सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला क्रॉस केलं, तुम्ही 7 दिवसात कसं क्लिअर करणार? मग एक साधा सोपा प्रश्न मनात येतो की 20 तारखेला मनोज जरांगे पाटील लाखो करोडोंच्या संख्येने मुंबईत येणार, त्यांनी हा प्रश्न सुटेल का? मराठा समाज हा शांतताप्रिय मोर्चे काढतो, त्यांनी कुठे गालबोट लावून दिलेला नाही आहे. पण असंतुष्ट लोक सगळीकडे असतात आणि अशावेळी काय ते घडू नये हे मी फार व्यथित आहे ह्या बाबतीत. पण सरकारने काय करायला पाहिजे आहे, तुम्हाला त्यांचे प्रश्न माहीत आहेत, तुम्ही टिकणारं आरक्षण देणार आहे असं म्हणता, हे तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही 20 तारखेच्या अगोदर डिक्लेअर करून टाका ना. पण सरकार वारंवार सांगते आम्ही सकारात्मक आहोत. नाही, सकारात्मक आणि काय करणार आहे तुम्ही? टिकणारं आरक्षण म्हणजे काय? तुम्ही द सरकार हॅज टू बी स्पेसिफिक. आम्ही टिकणार आरक्षण म्हणजे जसं मी कसं सांगितलं तुम्हाला क्लिअर डॉटेड ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पॉईंट्स मध्ये तुम्हाला हे अजूनही कळलेलं नाही. नाही मला कळालंय, पण त्या गरीब मराठ्यांना कळायला पाहिजे ना काय देणार आहात ह्याची क्लॅरिटी आजपर्यंत दिली नाही.
आणि जर ते म्हटले आम्ही SCBC देणार आहोत, तर माझा परत प्रश्न येणार, तर इंदिरा साहनीच्या बद्दल तुम्ही टॅकल कसं करणार? आणि त्याला टॅकल करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला पंतप्रधानांच्याकडे जाणंच गरजेचं आहे. तुम्हाला केंद्र मागासवर्गीय आयोगाकडे जायला पाहिजे. आणखीन एक मुद्दा, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला आरक्षण जे मिळतं, आज असं सांगितलं जातं की जो 10% जो कोटा आहे त्यातला 8.5% कोटा जवळपास हा मराठा समाजाच्या मुलांसाठी मिळतो आहे, हा बेनिफिट मिळतो आहे. हा बेनिफिट मिळत असताना आणखीन पुन्हा वेगळं आरक्षण का, असा विरोधकांकडून मुद्दा असा उचलला दावा आहे, जातो. असा दावा आहे की 8.5% टेकिंग इंटू कन्सिडरेशन आपण समजतो मिळतो, पण ते मिळवताना सुद्धा त्याला जे क्रायटेरिया लावलेले आहेत हे कोणाला मिळू शकते, हे फार किचकट आहेत. बरं, ते जे अटी आहेत ते फार किचकट आहेत, ते शिथिल करावं लागतील. ते परत वरच्या लेवलचा सगळा विषय. दुसरा विषय की हा आरक्षण, हा गरीब मराठा समाजाचा जो माणूस काय बघतो की माझ्या पलीकडच्याला आरक्षण मिळते, तो सुद्धा गरीब आहे, मी सुद्धा गरीब आहे, पण त्याला आरक्षण मिळते, मला आरक्षण मिळत नाही. म्हणून हा समाज व्यथित झालाय. म्हणजे त्याला नोकरी मिळते, त्याला शिक्षणात त्याला अनेक फायदे मिळतात, फॅसिलिटीज मिळतात, आम्हाला मिळत नाहीत. म्हणून पण हे शासनाच्या योजना आहेत ना. आता विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती महिन्याला 6,000 रुपयेची एक स्कीम काढलेली आहे. 50% ची कर्जाची महिलांसाठी एक स्कीम काढलेली आहे शासनाने. चांगली बाब आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, चांगली बाब सारथी आहे. आहे, सारथी. बार्टी आहे, Yes, yes. त्याच्यात बेनिफिशरी आहेत ना. नाही, अनेक त्याचे फायदे आहेत. त्यात काही मी नाकारत नाही की म्हणजे काहीच कुठलं गव्हर्नमेंट काही करत नाही असा विषय नाही आहे. डेफिनेटली करते. मनोज जरांगे पाटलांची आताची जी मागणी आहे त्या मागणीकडे येतो. मी थेट प्रश्न विचारतो की सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाचा ह्या म्हणजे मराठा कुणबी मराठा जे होते, जे मूळचे कुणबी होते, जे निजामकालीन कुणबी नोंदी आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या जुन्या देवस्थानांच्या असतील किंवा वेगवेगळ्या कुणबी नोंदी असतील, त्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं. कुणबी झाले, OBC झाले, OBCतून बेनिफिट मिळावं. अहो पण OBCतच 300पेक्षा जास्ती जाती आहेत ना. मग त्या गर्दीमध्ये आपण जाऊन त्या आरक्षणाच्या म्हणजे असं होईल की ओपनमधली कट ऑफ जी आहे ही उद्या 90% असेल आणि OBCची कट ऑफ उद्या 95% होईल, अशी परिस्थिती होईल. तुमचा मी पॉईंट काय एकदमच काय चुकीचा मी म्हणणार नाही. पण त्याला माझी एक विनंती राहील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि आशुतोष तुमच्या माध्यमातून, म्हणजे बिहारचं जसं जातनीय सर्वेक्षण झालं त्याप्रमाणे आपलं महाराष्ट्राचं सुद्धा गरजेचं आहे. बरं. आणि जे सामाजिक मागास आहेत त्यांना ते परत त्या लोकसंख्येच्या आधारे म्हणजे प्रोपोर्शनल पॉप्युलेशनच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना आरक्षण देऊ शकता. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग असा आहे माझं की ते 10 वर्षांची रिव्हिजन व्हायला पाहिजे. बरं. किती लाभार्थी आहेत, किती लोकांनी एन्जॉय केलेलं आहे, मग आता त्यांना परत मिळायला पाहिजे का, हे सगळ्याचं एक लॉंग टर्म पॉलिसी, एक लॉंग टर्म विजन, एक लॉंग टर्म प्लॅनिंग हे सगळं जर आपण केलं तर हे सगळे प्रश्न तुमचे सुटू शकतात. अगदी बरोबर आहे. हे सगळं व्हायला पाहिजे. शासन देखील आता आपला कार्यक्रम पाहत आहे. या माध्यमातून शासन देखील, मला खात्री आहे की शासन याला मान्यता देईल की हो हे अशा प्रकारचा सर्वे व्हायला हवे, पण त्याला वेळ द्या ना. असं 20 तारखेची डेडलाईन ठेवली, लाखोच्या संख्येने मुंबईत येणार, त्यांनी हे मिळणार आहे का? नाही, म्हणजे सरकारने बोलायला पाहिजे ना त्यांच्याशी. बोलत का नाहीत? मला अजूनही कळत नाहीत हे त्यांचे मंत्री महोदय सगळे तिकडे जाऊन काय बोलत होते. मनोज जरांगे पाटलांचं ठाम मत आहे की आम्ही हे सगळं लिहून घेतलेलं आहे, आता हे शब्द पाळत नाहीत. ह्याचं स्पष्टीकरण बोलायला पाहिजे सरकारने. सरकारने सांगायला पाहिजे नाही आम्ही असं केलं नाही, आम्ही असं केलं. मग तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही देखील आता खासदारांना सगळ्यांना एकत्र केलं, दिल्लीमध्ये तुम्ही आवाज घेतलात. राज्य सरकार काय दूर आहे तुमच्यापासून? आता सरकारने मला निमंत्रित केलं तर विचार करू, पण मला त्यात काय आता पडायचं नाही. मी भरपूर 2007 पासून मी बाहेर पडलो आता. आणि मला सुद्धा आता म्हणजे असा विषय किचकट व्हायला लागलेला आहे. तर एकदाच सरकारने जे विद्वान लोक आहेत त्याच्यात, जे अभ्यासू लोक आहेत, मी नुसता अनुभव आहे माझा काही मी काही फार विद्वान नाही आहे, मी एक अभ्यासक आहे त्याचा, पण असं सगळ्या लोकांनी एकत्र करायला पाहिजे. एक समिती स्थापन करा आणि एकदा हे विषय लॉंग टर्म संपवायला पाहिजे. पण त्या दिवशी एक वास्तव समोर आलं, म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा संवाद जो सगळ्या चॅनलला लाईव्ह होता. त्यांनी काही जिल्ह्यांची, तालुक्यांची उदाहरणं दिली जिथे सर्वेक्षण होत नाहीये, तिथे अधिकारी पोहोचत नाहीये. त्यांचा थेट आरोप होता की काही अधिकाऱ्यांना हे सर्वेक्षण करायचं नाहीये किंवा हे आरक्षण द्यायचं नाहीये आणि म्हणून त्यांचं सर्वेक्षणच नीट होत नाही. असा जर प्रकार व्हायला लागला तर काय करणार? नाही, बरोबर आहे. अशा सगळ्या अडचणी मध्ये येत असतील. हे जॉईंट एफर्ट असल्याशिवाय, किंबहुना ही इच्छाशक्ती असल्याशिवाय आणि तो टाईम स्लॉट्स असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. पण वन्स अँड फॉर ऑल म्हणजे एकदाच या सगळ्या गोष्टी संपवायला पाहिजे. सारखं तेच
ओबीसी समाजाचे छगन भुजबळांसारखे नेते हे वारंवार सांगतात की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागून देऊ नका, आम्ही हे सहन करणार नाही. साहजिक आहे, एक समाज जेव्हा अशा प्रकारे आरक्षण मागतोय. बरं, तुम्ही जेव्हा कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीच्या कोट्यामध्ये जाणार तेव्हा निश्चितच धक्का लागणार आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे, कुणबी आणि मराठा एकच आहे, अशा अनेक नोंदी आहेत. तर म्हणूनच त्या नोंदी सापडतात. जे कुणबी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं मिळालं जातं, पाहिजे, नियमाने मिळालं मिळालं पाहिजे पाहिजे, हो. आणि त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांना हो, ओबीसी मिळालं आरक्षणामधून त्यांना मिळालं Yes, पाहिजे. yes, yes. म्हणून उलट पक्षी ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळायला उशीर झाला हां. ते इतके वर्ष आरक्षणापासून वंचित राहिले की. वंचित राहिलेच नाही. पण आता जर त्यांना मिळत असेल तर चांगली बाब आहे. सगळे मराठ्यांनी केवळ कुणबीचा कुठला तरी आपला सगळे सोयरे म्हणून कुणबी दाखला घ्यायचा आणि आपणही कुणबी आहे दाखवून कुणबीहून ओबीसीहून आरक्षण मिळवायचं. त्याला काही ते नियमावली आहे ना. ते काय सगळे सोयरे म्हटलं आणि आपोआप मिळालं असं होऊ शकणार नाही. त्याला सुद्धा काहीतरी प्रोसेस आणि ते परत तुमच्या जात पडताळणीवर टिकणं गरजेचं आहे. पुढं त्या फॉर्मॅटमध्ये जावं लागेल ना. आणि तो काही नुसतं महाराष्ट्रासाठीच एक असं नाही, तो पूर्ण देशासाठी जी घटना आहे, संविधान आहे, काही नियमावली आहे. त्याच्यामुळे काही ते नियमावली तुम्ही एकदम टोटल काही चेंज करू शकणार नाही. तर जे देशाचे नियम आहेत, जे राज्याचे नियम आहेत ते तुम्हाला लागू राहणार. कारण सगळे सोयरे म्हटलं, आपली सोयरीक जिथे होते त्याच्यामध्ये आपल्या आईकडचे आपल्या वडिलांकडचे दोन्हीकडचे नातेवाईक असतात. बरोबर. मग तुम्ही आडनाव लावताना तुम्ही वडिलांकडचं लावणार आणि बेनिफिट घेताना तुम्ही आईकडचे पण जोडणार. हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर तुमचं स्पष्ट मत माझं काय? स्पष्ट मत आहे की जे न्यायिक बाजू आहे त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. न्यायिक आणि भावना ह्याचा समतोल साधून आपण समाजाला काय देऊ शकतो हा अँगल डोळ्यासमोर ठेवून सरकारने मुवमेंट करावी. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जाती धर्म पंथ जेवढे आहेत, आता ह्या सगळ्या आंदोलनामुळे मराठ्यांचा आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण त्याचबरोबर इतर विशेषतः धनगर समाज आहे, आणखी इतर बहुजन समाज आहे, हे कुठेतरी डिस्टर्ब होत आहेत का? मी तसं शिवशाहूंचा वंशज आहे. त्याच्यामुळे माझी जबाबदारी आहे की सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणं. स्वराज्य निर्माण होत असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी एकानंच मराठा समाजाला घेतलं असं नाही, तर 18 पगड जात 12 बलुतेतर होते. शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी सगळ्या बहुजन समाजाला आरक्षण दिलं. तेव्हा हा बॅलन्स कसा साधला त्यांनी? ते शाहू महाराज होते ना, छत्रपती शाहू महाराज होते आणि त्यांनी व्यवस्थित त्यावेळी केलं होतं. म्हणून आजची माझी भूमिका काय आहे की तुम्ही एकाच छताखाली अंडर वन अम्ब्रेला या सगळ्या लोकांना तुम्ही आणा ना, SC ST OBC आणि गरीब मराठ्यांना. पण एक निश्चित जो तुमचा प्रश्न होता की ह्याच्यात जाती विषमता वाढली आहे का? हो, निश्चित वाढलेली आहे. म्हणजे जो हेतू शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांचा होता की स्वराज्य 18 पगड जात 12 बलुतेदार, शाहू महाराजांची अँगल होता की ही सगळी जाती विषमता नष्ट व्हायला पाहिजे, एका प्लॅटफॉर्मवर सगळे यायला पाहिजे. पण आज परत आपण UP बिहारसारखं करायला लागलो आहे. म्हणजे हा या जातीचा त्या जातीचा, उद्या संध्याकाळी आपण गावगाड्यात गेलो तर बाबा ह्या जातीचा आहे, अरे ह्याला लांब ठेव, मी ह्या जातीचं मी इकडे बसू, असं जर व्हायला लागलं तर हे महाराष्ट्रासाठी एकदम ब्लॅक डे असू शकतो. हक्क मिळाले पाहिजेत, हक्क सुरक्षित राहिले पाहिजेत, पण विषमता वाढता कामा नये. हो, बरोबर आहे. ह्या महाराष्ट्राने आजवर अनेक संघर्ष पाहिलेत, पण यावेळेचा संघर्ष वेगळा दिसतोय. 20 तारखेची डेडलाईन आहे. आता पाहूया 20 तारखेच्या आधी महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेतं, मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात आणि समाजासाठी खरंच ज्यातून समाजाचं भलं होईल. राज्यकर्त्यांनी केवळ पोकळ आश्वासनं देऊन पुरेसं नाही, केवळ सकारात्मक असणं हे वारंवार सांगणं हे देखील पुरेसं नाही. ॲक्शन प्लॅन दिला पाहिजे. तो ॲक्शन प्लॅन पटेल असा दिला पाहिजे आणि मगच एकदा समाजाला पटणारी भूमिकाही घ्यायला हवी, ती न्यायालयाला देखील पटणारी भूमिका घ्यायला हवी. आणि ज्या गोष्टी न्यायालयासमोर मांडताना ती मांडणी कच्ची ठेवण्यात अर्थ नाही. नाहीतर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेळ काढला. आरक्षण जे झाले ते इलेक्शनच्या तोंडावर झालेले आहेत 2013 2018. परत असं काहीतरी उलटं सुलटं व्हायचं. पूर्वी 48 मुलांनी आत्महत्या केल्या. आता आत्महत्या करणं हा तर उपाय नाही. हो, आणि आता एक 100% उपाय नाही. आता या 1.5-2 महिन्यात 25 लोकांनी काहीतरी आत्महत्या केल्या. हे चुकीचं आहे. आरक्षणासाठी आत्महत्या करणं हा मार्ग नाही, केव्हाही नव्हता, आता आणि असं परत काहीतरी घडायला नको, हे सत्र सुरू व्हायला नको. हे मी तर त्याच्या विरोधात आहे, सगळ्यांनी त्याचा विरोध करायला पाहिजे. पण हे संवेदनशील विषय आहेत म्हणून माझं तर म्हणणं आहे 20 तारखेच्या अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला 10 दिवस पुढे लागणार आहे तर तरी काय हरकत नाही, सांगा 10 दिवस तुम्ही तारीख द्या, तर तारीख द्या. पण तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटवर आणा, आम्हाला अशा पद्धतीने आरक्षण द्यायचं. निश्चितच.
महाराष्ट्र सरकारने एक टाईमलाईन देण्याची गरज आहे, टाईम फ्रेम देण्याची गरज आहे आणि त्या ठरलेल्या मुदतीत ते व्हायला हवं. गरजवंत मराठा आहे, त्या गरजवंत मराठ्याला हे आरक्षण मिळू शकतं. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. पाहूया तुमच्यासारखे जबाबदार नेते आणि मनोज जरांगेसारखे अतिशय जनसमुदाय ज्यांच्या पाठी प्रचंड जनसमुदाय आहे, या सगळ्यांनी अशा प्रकारच्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक योग्य मार्ग काढावा आणि महाराष्ट्र आणि मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, या आर्थिक राजधानीचं आर्थिक घडी न विस्कटता आपल्याला आरक्षण कसं मिळेल हे मिळणं महत्त्वाचं आहे. आपण इथे आलात, या चर्चेत, या परिषदेत सहभागी झालात, धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.